केज तालुक्यातील नांदूर घाट या ठिकाणची जिल्हा परिषद शाळेतील काही वर्ग पुनर्जीवित करण्यात यावेत अशा प्रकारची मागणी एका निवेदनाच्या माध्यमातून शालेय समितीच्या अध्यक्षांनी प्रशासनाकडे केली आहे। मात्र मी सध्या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात उभा आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं आपण तर या शाळेमध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये या ठिकाणी 5 लाख रुपयांची खेळणी या शाळेमध्ये पूर्ण डिजिटल अशी शाळा करण्यात आलेली आहे। याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे, ऑडिओ प्लस व्हिडिओ अशा प्रकारे डिजिटल आणि पूर्ण सोयी सुविधा युक्त अशी ही जिल्हा परिषद शाळा करण्यात आलेली आहे। आणि याच अनुषंगाने अद्यापपर्यंत या ठिकाणचे 5वी ते 7वी पर्यंतचे वर्ग चालू करण्यात आलेले नसल्याचं या ठिकाणच्या शालेय समितीच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्यांनी प्रशासनाला सुद्धा निवेदन दिले। माझ्यासोबत अध्यक्ष आहेत, काय सांगाल, काय निवेदन आहे तुमचं प्रशासनाला दिलेलं आणि कशा प्रकारच्या मागण्या? आमची शाळा 1916 ची निजामकालीन आहे आणि 2018 पर्यंत 1ली ते 7वी या ठिकाणी 3-3 तुकड्या होत्या। परंतु 2018 नंतर प्रशासनाची उदासीनता, राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप यामुळे आमची ही शाळा जिल्हा परिषद गावची शाळा वर्ग कमी झाले। परंतु मान्यता आहे, आपल्याला नवीन मान्यता नाही पाहिजे। आम्ही जवळपास 1.5 वर्ष झालं प्रशासनाला सर्व कागदपत्राची पूर्तता केली आणि प्रस्ताव दाखल केलाय की पुनर्जीवित शाळा करा। परंतु जे केज गट शिक्षण अधिकारी आहेत त्यांना 2 जानेवारी रोजी आम्ही प्रस्ताव दिलेला होता आणि वरिष्ठांना त्यांनी इथल्या खाजगी संस्थांच्या आर्थिक तडजोडीमध्ये 5 महिने त्यांनी वर प्रस्तावच पाठवला नाही आणि त्यांचं पत्र मला आलं शाळा समितीचा अध्यक्ष म्हणून की तुमचा प्रस्ताव विहित नमुना म्हणजे मे पर्यंत येणं अपेक्षित आहे। परंतु त्याच्या आमच्याकडे ओसी गट शिक्षण अधिकाऱ्याची आम्ही 2 मार्चला म्हणजे 2 मार्च आणि एप्रिल मध्ये आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव दिलेला, तरी देखील केलं नाही। आम्ही विनंती केली, सीओच्या दालनामध्ये 2दा शाळा भरवली आणि तरी देखील त्या प्रशासनाला जाग आली नाही। शेवटी आम्ही हायकोर्टाचे दार ठोठावले, त्याची 9 जून तारीख आहे। महत्वाचं म्हणजे प्रशासनाचा GR असा आहे की 1 ते 5 शाळा, मग 5वीच्या वर्गाला मान्यताची आवश्यकताच नाही ना। परंतु इथं या ठिकाणी 3 संस्था आहेत, या 3 संस्थेचे लाड पुरवण्यासाठी प्रशासनाला आणि जिल्हा परिषदलाच ही शाळा बंद पडायची का? आता नवीन तुम्ही निवेदन दिलंय, काय नेमके त्याच्यामध्ये? दिनांक 3 म्हणजे काल 3 जूनला निवेदन दिलेलं आहे की शिक्षण आपलं मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी आणि पोलीस निरीक्षक केज यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे की मी 14 जून रोजी मी आत्मदहन करणार आणि मी आता माघार घेणार नाही। कारण प्रशासनाला जर एक माणूस मेल्यानंतर जर सरकारी शाळा वाचवायची असेल तर माझा मृत्यू हा अटळ आहे। आणि माझी गावकऱ्याला एवढी विनंती, सगळ्या पालकांना, आणि नांदूर हे जवळपास 13,000 लोकसंख्येचं गाव, सगळ्यात मोठं गाव आहे। आमच्या खेड्यापाड्याने 10वी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे आणि आमची नांदूरची 10,016 सदस्याची ग्रामपंचायत आणि या ठिकाणी 4थी पर्यंत शाळा। हे दुर्दैव आमचं, गोरगरीब शेतकऱ्याचे लेकरं या ठिकाणी शिकतात। हे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी CO म्हणजे आणि हितला जे केजचे गट शिक्षण अधिकारी यांच्यावर गावकऱ्यांनी माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर 302 चा गुन्हा दाखल केल्याशिवाय माझा अंत्यविधी त्यांनी करू नये। दुसरीकडे तुम्ही एक ग्रामपंचायतच्या माध्यमातून निर्णय घेतलेला होता, नेमका तो काय निर्णय? आता आपण म्हणजे आता सगळे जिल्हा परिषद शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी त्यांना मोफत पाठ्यपुस्तिका देतो, सर्व सुविधा मोफत आहे, त्यांना कोणताही खर्च नाही। शूज, बूट, कपडे आणि वर्षभर लागणारे वह्या, रजिस्टर, पुस्तक, पेन सर्व काही आपण मोफत देतो शाळा समितीच्या वतीने, ग्रामपंचायतच्या माध्यमातून। आणि आम्ही एक राज्यामध्ये ऐतिहासिक निर्णय आम्ही परवा दिवशी घेतला की ज्या गावामधल्या पालकांचा पाल्य या जिल्हा परिषद मध्ये शिकत आहे तोपर्यंत त्याला कसलाही कर नाही, पूर्ण कर माफी केली। त्याला PTR कर नाही, त्याला बोजा चढविण्यासाठी कर नाही, घरपट्टी नाही, नळपट्टी नाही, कोणताही टॅक्स नाही। आणि एक विशेष म्हणजे 8 घंट्याच्या आत त्यांनी मागितल्या कागद, एकतर आम्ही 20 मिनिटात कागद देणार त्याच्या हातात, परंतु ग्रामसेवक किंवा काही अडचण किंवा बेडला असेल कुठं असेल तर परंतु 12 तासाच्या आत त्याला मोफत कागद देणार असा आम्ही ठराव घेतलेला आहे। या माध्यमातून गोरगरीब शेतकरी यांना कोणताही
घराचा टॅक्स लागणार नाही, हा ऐतिहासिक निर्णय आम्ही शाळा समितीच्या वतीने ग्रामपंचायतला मागणी केली. ग्रामपंचायतने तात्काळ ती मान्य केली आणि त्याचा ठराव घेऊन आम्ही त्याचं माझ्याकडे ही कागद आहे. आम्ही या ठिकाणी शिकणाऱ्या काल एक जणाला पूर्ण बोजा चढवण्याचा 6 लाखाचा जो कर हे होता आणि त्याला टॅक्स लागत होता जवळपास 8 ते 9 हजार रुपये. 1% अर्ध्या टक्क्याने जो असतो तो ग्रामपंचायतचा कर आम्ही घेतला नाही. त्याचं नाव अमोल हाडदे, त्याचा लेकरू या ठिकाणी 4थीला शिकत आहे. त्याला आपण पूर्णपणे मोफत कागद दिला, लगेच तात्काळ. नक्कीच एकीकडं राज्यामध्ये अनेक ठिकाणच्या शालेय समितीच्या माध्यमातून घोटाळे केले जातात, काही ठिकाणी तसे आरोपही होतात. मात्र केज तालुक्यातील नांदूर घाट या ठिकाणच्या शालेय समितीकडून ही शाळा वाचवण्यासाठी आणि यामधले जे बंद झालेले जुने वर्ग आहेत ते पुनर्जीवित करण्यासाठी अनेक वेळा आंदोलन देखील करण्यात आले. आता प्रशासनाकडे सुद्धा निवेदन देण्यात आले आणि 14 तारखेला अध्यक्षांनी या संदर्भात या अनुषंगाने आत्मदहनाचा इशारा दिलाय. मात्र आता यामध्ये नेमकं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड.